लक श्रीकृष्ण दिवा त्यांच्या विरोधामध्ये संघ जय गजानन कुक्षेत अगदी जवळचा संघ प्रेक्षकांची साथ मात्र या संघाला जरूर असेल। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते अब्बू, समोर आहे श्रीकृष्ण दिवा संघाचा स्टार गंगा इंगोले। पहिल्याच बॉल वरती मात्र सिंगल रन घेतल्या, दुसऱ्या रनचा प्रयत्न मात्र होतोय आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्याने कंप्लीट केल्यात आणि इथून मात्र अकाउंट ओपन केलंय ते म्हणजे श्रीकृष्ण दिवा या संघाचा गंगा इंगोलेने। या मैदानावर मात्र चांगली बॅटिंग करतो गंगा इंगोले, सातत्याने मात्र ज्या वेळेस या मैदानावर स्पर्धा होते त्या वेळेस मात्र हा गंगा इंगोले चांगलं प्रदर्शन करतो या मैदानावर। बघायचं या मॅच मध्ये कशा प्रकारची खेळी करेल अबू। राईट मोर द विकेटने यावेळचा बॉल मात्र बॅटची एज लागली होती, विकेट किपरच्या हाताला चेंडू लागतोय आणि इथून मात्र 1 रन मिळते आणि 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते। टीमची रणसंख्या जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये। 3 धावा दाफलकावरती अब्बू प्रथम गोलंदाजी करत असताना मागच्या काही स्पर्धा जरूर मिस केल्यात, परंतु या स्पर्धेपासून पुन्हा एकदा सुरुवात केल्या जय गजानन कुक्षेत या टीम कडनं खेळत असताना। राईट मोर द विकेटने किशोरसाठी पहिलाच चेंडू, पहिलाच बॉल फुल टॉस, माफ करा शॉर्ट पिच पद्धतीचा होता आणि त्याला मात्र पाठवून दिले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं। पहिल्या षटकार श्रीकृष्ण दिवा या टीमसाठी। आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पुल केला आणि पुल मात्र सक्सेसफुल ठरलाय। षटकार आलाय किशोरच्या बॅट मधून, पहिलाच षटकार, पहिलाच बॉल फेस करत असताना पण एकदा अब्बू तयार होतो राईट मोर द विकेटने समोर किशोरसाठी। यावेळचा बॉल पंचांचा इशारा येण्याचा बाकी, पंच सांगतात नो बॉल आहे आणि हा चौकार येतोय। 4+1 अशा 5 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 14च्या घरामध्ये। इथून मात्र जसा किशोर स्ट्राइक एंड वरती आला तसा मात्र अब्बू थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी तो कमबॅक करू शकतो, अब्बूकडे ती क्षमता आहे। आणि यावेळेचा पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, फ्री हिटची संधी जरूर होती आणि पंचांनी देखील ताकीद दिल्या गोलंदाजाला। आणि इथून मात्र चेंडू झालेत या षटकामधले 4 बॉल झालेत, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। संघाची धावसंख्या 14च्या घरामध्ये। चांगली सुरुवात श्रीकृष्ण दिवा या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते। गंगा इंगोले जरूर 2 बॉल खेळलाय, 3 धावा काढल्यात। त्यानंतर किशोर चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी। यावेळचा बॉल मात्र शरीराचा वेध घेतोय आणि सरळ अब्बूच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरतो। 5 बॉल झालेत, 15 धावा दाफलकावरती। शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे अब्बू याच्या षटकामधील। चांगली सुरुवात श्रीकृष्ण दिवा या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतं। या ओव्हरचा पहिला बॉल फेस केला होता गंगा इंगोलेने आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल मात्र फेस करण्यासाठी स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा गंगा इंगोले आपल्याला पाहायला मिळतोय। 15 रन स्कोर कार्ड वरती, 15 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचा 1 बॉल शिर राईट मोर द विकेटने अब्बू। यावेळचा बॉल मात्र चांगला टाकला आहे, इथून मात्र विकेट किपर कडनं थोडीशी गफलत जरूर होते आणि त्याचाच फायदा मात्र 1 रन या ठिकाणी पळून काढली ती म्हणजे गंगा इंगोले आणि किशोरने। पहिल्या षटक इथून मात्र संपलं। पहिल्या षटकाच्या नंतर श्रीकृष्ण दिवा संघ जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये। 16 धावा दाफलकावरती लागल्या तर पहिलं षटक इथून मात्र संपल्यानंतर खूप महागडं षटक अब्बू याचा पाहायला मिळाला। शॉर्ट बॉल वरती षटकार आला, त्यानंतर नो बॉल वरती बिमर बॉल होता त्यावरती चौकार आला आणि महागडं षटक म्हणता येईल। आणि चांगली सुरुवात श्रीकृष्ण दिवा या संघाची आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे गंगा इंगोले आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अनुप पाटील सारखा चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते। एक्सपिरियन्स खूप आहे अनुप पाटील करे, स्टायलिश बॅट्समॅन आहे आणि कॅप्टन्सी देखील चांगली करत असतो। इथून मात्र कमबॅक करावा लागणार आहे जय गजानन कुक्षेत या टीमला, कारण की अनुपला माहिती आहे इथून जर 50 धावसंख्येपर्यंत जरूर श्रीकृष्ण दिवा या संघाला थांबवला तर या मॅच मध्ये आम्ही वर्चस्व गाजवू। परंतु बघायचं आहे कशा प्रकारचा खेळ या मॅच मध्ये होईल। तर गोलंदाजी मार्कवर येतोय वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन गोलंदाज आहे फारुख शेख खान। फारुख खान येतोय गोलंदाजी मार्कवर, समोर गंगा इंगोले आहे। बघायचं कशा प्रकारचे बॅटिंग या ठिकाणी गंगा इंगोले करेल। यंगस्टर खेळाडू आहे फारुख, परत त्या फारुखच्या समोर कशा प्रकारची बॅटिंग होते। पहिला बॉल फारुखचा
पहिल्याच बॉलवरती मात्र बॅटची एज जरूर लागली. विकेट किपर धावतोय अब्बू. 1 रन कंप्लीट झाली आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि इथून मात्र दुसरी रन घेता घेता संधी मिळते ती म्हणजे पुन्हा एकदा किशोर याला जीवनदान मिळतंय किशोरला. इथून मात्र जर फेकी चांगली झाली होती, बॉल जर कलेक्ट झाला असता तर विकेट मिळाली असती किशोर सारख्या मोठ्या फलंदाजाची आणि इथून मात्र बॅट्समॅन किशोरला परतावा लागला असतं. परंतु संधी मिळाली, जीवनदान मिळालंय आणि या जीवनदानाचं मात्र संधीचं सोडणं मात्र त्याला करावं लागेल. इथून चुकी जरी झाली होती, गंगाच्या माध्यमातून चुकीचा कॉल झाला होता आणि 2 धावा मात्र नशिबाच्या मिळाल्यात. ते म्हणजे श्रीकृष्ण दिवा या संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये 18 रन स्कोर कार्ड वरती. वेळचा बॉल मात्र फुल टॉस होता आणि 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न नक्कीच होईल आणि 2 धावा इथून मात्र पळवून काढल्या. त्या म्हणजे किशोर आणि गंगाने. जर तुम्ही पाहिलं तर बॅकअप साठी कोण नव्हतं. गोलंदाजी करत असताना मात्र बॅकअप साठी मागे कोणी फिल्डर नव्हता आणि त्याचाच मोबदला आणि त्याचाच फायदा उचलला या दोन्ही फलंदाजाने. 2 धावा पळून काढल्या. संघाची धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाते. टीमची रणसंख्या जाऊन पोहोचते 20-20च्या घरामध्ये. 20 धावा धाफलकावरती लागल्यात. 2 बॉल आतापर्यंत झाले. तर पहिल्या बॉलवरती 2 धावा काढल्या, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा काढल्या. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात फारुक याने. मोठा स्ट्रोक अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाहीये गंगा इंगोलेच्या बॅट मधून आणि वाट पाहावी लागते प्रेक्षकांना कधी गंगा इंगोलेच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक येतोय. पुन्हा एकदा फारुक तयार होतोय. तिसरा चेंडू आपल्या षटकामधील. यावेळचा बॉल मात्र पायावरती आदळतोय. 1 रन कंप्लीट झाली आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न होत नाही कारण की माहिती आहे मागच्याच बॉलवरती संधी मिळाली जीवनदान मिळालंय किशोरला. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला असता तर चेंडू त्या गोलंदाजाने कलेक्ट केला असता तर फलंदाज किशोरला परतावं लागलं असतं. म्हणूनच की काय या वेळेस मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. ते म्हणजे गंगा आणि किशोर या दोन्ही फलंदाजांना. या ओव्हरमध्ये मात्र प्रथमतच किशोर फलंदाजी करण्यासाठी आलाय स्ट्राईक एंड वरती. चौथा बॉल आपल्या ओव्हर मधला फारुक येतोय. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय आणखीन एक षटकार येतोय. बॅट्समॅन किशोरच्या बॅट मधून पुल सक्सेसफुल झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27-27. 4 बॉल आतापर्यंत टाकून झाले. 27 धावा धाफलकावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करत असताना किशोर आपल्या टीमसाठी. गंगा इंगोलीची बॅट जरूर शांत आहे परंतु दुसऱ्या बाजूने मात्र धावा काढतोय तो म्हणजे किशोर आपल्या टीमसाठी. आणि की किशोरला माहिती आहे गंगाची बॅट मात्र शांत आहे तर मला धावा इथून मात्र जमवावे लागतील आपल्या टीमसाठी. फारुक चांगली गोलंदाजी करत होता आपल्या टीमसाठी परंतु हा शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉल वरती चुकीला माफी मिळाली नाहीये. किशोर सांगतोय गोलंदाजाला. पुन्हा एकदा फारुक तयार होतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल की काय. चांगलं कॅच आणि इथून मात्र फलंदाज क्रमांक पहिला श्रीकृष्ण दिवा संघाला लागतोय पहिला हादरा. किशोर बाद होतोय. वैयक्तिक जर पाहिलं किशोरची खेळी तर 17 या धावसंख्येवर मात्र बाद होतोय. किशोर आपल्या टीमसाठी चांगले योगदान करीत असताना आणि चांगला झेल घेतला फारुकने. जर आपण पाहिलं षटकार मारला त्यानंतर विकेट मिळवली आहे ती म्हणजे फारुक याने किशोर सारख्या मोठ्या फलंदाजाची. जो किशोर मात्र 2 षटकार 1 चौकाराच्या सहाय्याने खेळत होता त्या किशोरला मात्र बाद केलाय. नवीन फलंदाजी मार्कवर जातो. नॉन स्ट्राईक इन कडे तुम्ही पाहताय जयेंद्र मडवी. गंगा इंगोले शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे फारुक याच्या षटकातील. फुल टॉस बॉल होता आणि चांगला स्ट्रोक. गंगा इंगोलेला अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. फुल टॉस बॉल जर टाकाल तर गंगा इंगोले बाउंड्री लाईनच्या बाहेरच चेंडू फेकेल. संघाची धावसंख्या 2 ओव्हर झाल्यानंतर 33 रन्स 33 धावा 1 गडी बाद श्रीकृष्ण दिवा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि 33 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या स्थितीमध्ये म्हटलं जाईल श्रीकृष्ण दिवा हा संघ. कारण की जर आपण पाहिलं पहिल्या ओव्हरचा जर विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये धावा 16 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या 17. वाटलं नव्हते दुसरं षटक महागडं जाईल परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि तिथून मात्र चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरलाय 2 ओव्हरमध्ये गंगा इंगोले आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण दिवा हा संघ. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज ब्रिजेश सिंग
वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन समोर पहिल्यांदाच चेंडू फेस करेल जयेंद्र. पहिलाच बॉल या ठिकाणी लॉंगॉनच्या रिझनला क्षेत्ररक्षक आहे विनोद. एक रन कंप्लीट झाली आणि एका रनवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. गंगा इंगोलेला स्ट्राईकवर आणण्याचं काम मात्र करतोय जयेंद्र, कारण की जयेंद्रला माहिती आहे इथून जर गंगा इंगोलेकडे स्ट्राईक असली तर धावसंख्या मात्र जास्त होईल. 60+ रन्स आम्ही उभारू शकतो. परंतु अनुप पाटील इथून मात्र विचार करत असेल का आम्हाला यांना 60च्या आतमध्ये काही करून थांबवायचं आहे. ब्रिजेसला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळचा स्ट्रोक चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे, परंतु चांगलं गॅप सिलेक्शन आणि या गंगा इंगोलेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय. बॅट्समन गंगा इंगोले दुसऱ्या बॉलवरती चौकार खेचतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 38-38च्या घरामध्ये. हॅलो हॅलो 8 बॉल आणि 19 धावसंख्येवर खेळतो. वैयक्तिक गंगा इंगोलेची खेळी जर आपण पाहिली आणि गंगा इंगोलेला इथून मात्र गेअर चेंज करावा लागणार आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये शांत राहिला, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील शांत ठेवलं फारुकने, परंतु शेवटचा बॉल जो फुल टॉस टाकला त्यावरती प्रहार केला षटकाराला आणि तिथून मात्र चांगली बॅटिंग करेल अशी प्रेक्षकांना मात्र आता आशा असेल गंगा इंगोलेकडनं. ब्रिजेस पुन्हा एकदा तयार होतोय. ब्रिजेश सिंग यावेळचा बॉल शॉर्ट बॉल होता, सुरेख फटका, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार बॅट्समॅन गंगा इंगोलेच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44. काय बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी गंगा इंगोले. 2 ओव्हर जरी मी शांत असलो, नंतरचे 2 ओव्हर मात्र माझ्या नावे असतील असं मात्र प्रत्युत्तर देताना समोरच्या संघाला 44 धावसंख्येवर नेऊन ठेवतोय आपल्या टीमला हा गंगा इंगोले. श्रीकृष्ण दिवा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत खर्च केलेत आणि 3 बॉल मध्ये मात्र 11 धावा त्याने खर्च केल्या. मी कौतुक करेन जयेंद्र मडवी यांचं, कारण की विघ्नेश जर आपण पहिल्या बॉलवरती सिंगल काढून दिली, त्यानंतर गंगा इंगोलेने चौकार खेचला, त्यानंतर षटकार खेचला. चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी जयेंद्र आणि त्याचबरोबर गंगा इंगोले. ब्रिजेशला इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. हे 3 बॉल मात्र चांगले टाकावे लागतील ब्रिजेश सिंग या गोलंदाजाला. गंगा इंगोलेची विकेट इथून मात्र मिळवावी लागणार आहे जय गजानन कुक्षत या टीमला. पुन्हा एकदा ब्रिजेश सिंग तयार होतो गंगा इंगोलेसाठी. चौथा बॉल आपल्या ओव्हरमधला यावेळचा बॉल मात्र मिस केला आहे आणि इथून मात्र हे असेच चेंडू तुम्हाला टाकावे लागतील जर तुम्हाला या मॅच मध्ये कमी धावा चेस करायच्या असतील तर. संघाची धावसंख्या 44, 44 धावा, 1 गडी बाद. श्रीकृष्ण दिवा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि या 3 बॉल वरती मात्र चांगली धावसंख्या उभारली. चौथा बॉल मात्र डॉट टाकलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. ब्रिजेश पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळचा बॉल आणखीन एक बॉल मात्र डॉट काढला आणि इथून तुम्ही पाहताय गंगा इंगोलेची विकेट. मी जसं म्हटलं होतं इथून जर कमबॅक करायचं असेल तर गंगा इंगोलेची विकेट या ठिकाणी घ्यावी लागेल आणि ब्रिजेशने मात्र ते काम केलंय. पहिले 2 बॉल तुझे असतील, नंतरचे 2 बॉल मात्र माझे. पहिल्या बॉलवरती आल्याला चौकार खेचला, त्यानंतर षटकार खेचला, त्यानंतर मिस केला, त्यानंतर विकेट घेतली आणि इथून तुम्ही पाहिलं चांगली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे ब्रिजेश सिंग आणि गंगा इंगोले या दोन्ही खेळाडूंची. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये जातोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे ब्रिजेश सिंग याच्या ओव्हर मधला. नितीन मडवी जातोय गंगा इंगोले याची जागा भरून काढण्यासाठी. 4 या क्रमांकावर नितीन मडवी आणि त्याचबरोबर जयेंद्र ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. नितीन मडवी कॅप्टन आपल्या टीमचा आणि कर्णधार बघायचं आहे कशा प्रकारची बॅटिंग करायला आपल्या टीमसाठी चांगले योगदान द्यावे लागेल. जशा प्रकारे बॅटिंग केली गंगा इंगोलेने तशाच प्रकारची बॅटिंग या ठिकाणी ठेवावी लागणार आहे. यावेळचा बॉल मात्र लोअर फुलटॉस होता. चांगला स्ट्रोक लॉंगॉनच्या रिझनला आहे. विनोद 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि इथून तुम्ही पाहता आणखीन एक संधी हुकली गेली आहे. इथून जर चेंडू कलेक्ट झाला असता आणखीन एक विकेट मिळाली असती, परंतु इथून 2 धावा मिळत आहेत आणि 3 ओव्हरच्या नंतर श्रीकृष्ण दिवासंघ जाऊन पोहोचतोय 46-46च्या घरामध्ये. तोपर्यंत संधी देतोय डीजे मास्टरला. या स्पर्धेचा जर विचार केला या स्पर्धेमध्ये 200च्या जास्त षटकार लागलेत. कारण हो नितेश सर जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये पावसाची मात्र
काय अशा आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. पाऊस या मैदानावर नव्हता आणि त्याचाच फायदा मात्र बॅट्समॅनला झाला. 200+ षटकार जर आपण पाहिलं या स्पर्धेचा पहिला षटकार ऐरोली संघाचा जयेश पाटीलने लगावला, तर 50वा षटकार रवी म्हात्रे गजानन तुर्बे या संघाचा हा खेळाडू याने लगवला, तर 100वा षटकार गणेश कारंडेने लगवला, तर 150वा षटकार किरण पाटील उलवे या संघाचा हा खेळाडू त्याने मात्र 150वा षटकार लगवला. आणि आजच्या दिवसामध्ये ऋतांशु पाटीलने या स्पर्धेचा 200वा षटकार मारलाय. आणि बॅट्समॅनांची मात्र जास्तीत जास्त या खेळपट्टीवर मजा झालेली दिसते कालपासून, कारण की पाऊस नव्हता आणि पूर्णपणे विकेट जी होती ती सुखी होती आणि पूर्णपणे बॅट्समॅनांना मात्र फायदा होता आणि तो फायदा मात्र बॅट्समॅनने उचलला. फलंदाजाने पूर्णपणे फायदा उचलला आणि 200+ षटकार आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने शेवटचा षटक स्लॉग ओव्हर घेऊन येतोय सागर. समोर बॅट्समन तुम्ही पाहू शकाल जयेंद्र मडवी. जयेंद्र मडवी या अशा ओव्हरसाठी मात्र ओळखला जातो. पॉवर हिटिंग मात्र त्याच्याकडे आहे जयेंद्र आणि त्याचबरोबर नितीन मडवी ही जोडी मात्र खेळपट्टीकडे आपल्याला पाहायला मिळते श्रीकृष्ण दिवा या संघाची. परंतु सागर हा एक यंगस्टर खेळाडू आहे आणि या यंगस्टर खेळाडूला चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. इथून जर धावा थांबवायच्या असतील तर पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉल वरती पुल केलाय, ज्याच्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. जयेंद्र मडवीच्या बॅट मधून मात्र षटकार येतोय. शेवटच्या ओव्हर मधला पहिल्याच बॉल वरती षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 52च्या घरामध्ये 52 रन्स. नक्की नितेश सर आम्हाला देखील सांगतात की इंडियन टीम मध्ये ज्या प्रकारे युसुफ पठाण जी भूमिका पार पाडायचा इंडियन टीम साठी, तशा प्रकारची भूमिका पार पाडतो मात्र आपल्या टीमसाठी श्रीकृष्ण दिवा या टीमसाठी हा जयेंद्र मडवी. आणि याच खेळीसाठी ओळखला जातो, स्लॉग ओव्हरसाठी हा खेळाडू ओळखला जातो. आणि त्यांनी सांगून दिलाय का पहिल्याच बॉलवरती षटकार खेचून की या ओव्हरसाठी मी तयार आहे आणि या स्लॉग ओव्हरसाठी मी थांबणार नाही. पहिला बॉल मात्र षटकार खेचलाय जयेंद्र मडवी या बॅट्समॅनने. सागरवर पूर्णपणे दडपण असणार आहे कारण की यंगस्टर आहे आणि यंगस्टर चांगला प्रयत्न करत असतो एखाद्या मोठ्या फलंदाजासमोर बॉलिंग करण्यासाठी. यावेळचा बॉल मात्र चांगला आहे, त्या ठिकाणी अनुप पाटील आहे. 1 रन कंप्लीट झाली आहे आणि इथून मात्र चुकीची फेकी होते की काय अनुप पाटील यांच्या माध्यमातून आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. 1च रन होती, अनुप पाटीलची मात्र चुकीची फेक, कलेक्ट झाला नाही चेंडू आणि 2 धावा पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आणलाय जयेंद्र मडवी या बॅट्समॅनला. अनुप पाटीलला माहिती आहे इथून मात्र माझ्याकडनं चुकी झाल्या, स्ट्राईक मात्र रोटेट करून चुकी होईल की काय, येणारे 4 बॉल नक्कीच सांगून जातील. 2 बॉल आतापर्यंत झाले, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 रन्स. राईट नंबर ऑन द विकेट. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पुल करायचा होता, ज्या प्रकारे पहिला बॉल टाकला होता तोच बॉल होता आणि यावेळेस मात्र पुल करायचा प्रयत्न मिस झालाय. चेंडू सर विकेट किपरच्या अबूच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल येतोय. 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज राईट नंबर ऑफ द विकेटने सागर. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पुल करायचा होता. आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करत असताना सागर आपल्या टीमसाठी 2 लागोपाठचे चेंडू मात्र डॉट काढलेत. आता मात्र इथून 2 बॉल वरती एकाच मोठा फटका खेचावा लागेल जयेंद्र मडवी या फलंदाजाला. संघाची धावसंख्या स्थिर फक्त तुम्ही पाहताय 54 रन्स स्कोर कार्ड वरती. यावेळचा बॉल मात्र चांगला आहे, 1च रन त्या ठिकाणी मिळते की काय, दुसऱ्यांचा प्रयत्न होतोय, नितीन दाखवतोय, परंतु चांगला कॉल जयेंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि 1च धावेवर समाधान मानावं लागते. 2 बॉल डॉट काढले, त्यानंतर सिंगल घेतले. शेवटचा बॉल मात्र नितीन मडवी या फलंदाजाला खेळावा लागेल. 55 धावा धाफलकावरती. जरी या बॉल वरती मोठा स्ट्रोक आला तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये श्रीकृष्ण दिवा संघ असेल आणि हा जर बॉल डॉट आला तर अनुप पाटील या गोलंदाजाकडनं खूप खुश असणार आहे. यावेळचा बॉल मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा वाईट बॉल आहे, पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. टीमची धावसंख्या 56च्या घरामध्ये 56 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 56 धावा धाफलकावरती. 2 विकेट मात्र गमावलेत श्रीकृष्ण दिवा या संघाने. नितीन मडवी शेवटचा बॉल फेस करण्यासाठी तयार आहे. सागर राईट आर्म राऊंड द विकेटने तयार. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती मात्र आमच्या समालोचन कक्षेमध्ये येतोय हा षटकार आणि टीमची धावसंख्या नेऊन ठेवतोय. नितीन मडवीच्या शेवटच्या षटकारानंतर
62 आणि 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे अनुप पाटीलच्या संघाला. अर्थात जय गजानन कुक्षेद या टीमला मी म्हटलं होतं श्रीकृष्ण दिवा जर 60+ धावा करतोय तर चांगल्या स्थितीमध्ये असेल. जर 60च्या आतमध्ये जर थांबवलं जय गजानन कुक्षेद टीमने तर चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपल्याला जय गजानन कुक्षेद देखील पाहायला मिळाला असत्या. परंतु इथून तुम्हाला पाणी मैदानामध्ये द्यायचं विनंती करतोय. इथून तुम्हाला या 24 बॉलमध्ये 63 रन्स अर्थात 63 धावा तुम्हाला पूर्ण करावे लागतील जर ही मॅच जिंकायची असेल तर. प्लीज विनंती करतोय श्रीकृष्ण दिवा संघ लगेचच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे आणि जय गजानन कुक्षेद टीम आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जय गजानन कुक्षेद या टीमला. कृष्ण दिवा विनंती करतोय लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. आकाश सिंग आणि त्याचबरोबर अनुप पाटील ही जोडी मैदानामध्ये आणि या जोडीला मात्र चांगला खेळ करावा लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर स्टार्ट चांगला करावा लागणार आहे. गंगा इंगोलेचं पहिलं षटक इम्पॉर्टंट असेल टीम श्रीकृष्ण दिवासाठी आणि त्याचबरोबर जय गजानन कुक्षेद या दोन्ही टीमसाठी. तर प्लीज विनंती करतोय श्रीकृष्ण दिवा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती करतोय. तर प्लीज विनंती करतो अजून खूप सारे मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. शेवटचा दिवस आहे. फायनलची मॅच आपल्याला 4 ओव्हरची खेळवायची आहे. तर प्लीज विनंती करतोय थोडंसं सहकार्य करा. 24 बॉल आणि 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जय गजानन कुक्षेद टीमला. या स्पर्धेतील मध्ये पहिल्या फेरीमधील शेवटची मॅच श्रीकृष्ण दिवा त्यांच्या विरोधामध्ये जय गजानन कुक्षेद संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा जर विचार केला शिवराम स्मृती कोपरखेरणे या संघाने मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र शिवराम स्मृती या टीम सोबत खेळेल.
गंगा इंगोले वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय. समोर आहे बॅट्समॅन अनुप पाटील. या मैदानावरचा खूप एक्सपिरियन्स आहे या खेळाडूला. बॅट्समॅनला कशा प्रकारची खेळी आणि कशा प्रकारचे फटके या मैदानावर सजवायचे याचा अनुभव मात्र या फलंदाजाला आहे. गंगा इंगोले तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क करून नॉन स्ट्राईक एंडकडे आकाश सिंग. 24 बॉल आणि 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जय गजानन कुक्षेत या टीमला. श्रीकृष्ण दिवा समोर मातब्बर संघ आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे श्रीकृष्ण दिवा या संघाचं. आणि जय गजानन कुक्षेत देखील तेवढाच मातब्बर संघ आहे. चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतो. तोच संघ मात्र 63 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरला. अर्थातच अनुप पाटील आणि आकाश सिंग. पहिला बॉल गंगा इंगोले राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल मात्र सिंगल रन्स अकाउंट ओपन केलंय जय गजानन कुक्षेत या टीमचं. आणि चांगला स्टार्ट या ठिकाणी द्यावा लागणार आहे. दोन्ही फलंदाज इम्पॉर्टंट आहे जय गजानन कुक्षेत टीमसाठी आणि या दोन्ही फलंदाजांना इथून चांगला स्टार्ट करावा लागणार आहे. यावेळचा बॉल मात्र तुम्ही पाहताय या शरीराचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी गंगाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. विनर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे गंगा इंगोले तो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने व्यावसायिक खेळाडू आहे आणि चांगल्या स्पर्धा ओपनचा हा खेळाडू खेळत असतो. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गंगा इंगोले राईट मोर द विकेट. समोर आकाश सिंग आहे आणि इथून मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पुल करायचा होता आणि पंचांनी मात्र इथून मात्र ताकीद दिली आहे गंगा इंगोलेला. यापुढे अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. आणि इथून तुम्ही पाहताय निर्धाव चेंडू येतोय आणि 3 बॉल झाले. 3 बॉलच्या नंतर संघाची धावसंख्या 1 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गंगा तयार होतोय. यावेळचा बॉल मात्र तुम्ही पाहताय चांगला वेग आहे. व्हाईट बॉल असेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धाव मात्र चांगल्या रीतीने कंप्लीट केल्या. चांगली रनिंग मिड द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते जय गजानन कुक्षेतच्या दोन्ही फलंदाजांकडनं. अर्थातच अनुप पाटील आणि आकाश सिंग यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर रवीजी मेहर यांचं देखील नुकतंच आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय डेनिस 11 चषक 2021 मध्ये. यावेळचा बॉल लोअर फुलटॉस होता. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहे जरूर आणि इथून मात्र 1च रन मिळते आणि या एका धावी बरोबर संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4च्या घरामध्ये. चार चेंडू 5 धावा. 4 बॉल 5 धावा धाफलकावर लागले. तिथून मात्र एक मोठा स्ट्रोक खेळावा लागणार आहे अनुप पाटील या बॅट्समॅनला. यावेळचा बॉल हवेत आहे आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर येतोय पहिला षटकार अनुप पाटीलच्या बॅटमधनं. भूमिपुत्र बघा भेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा भेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल सहन करणार नाही छल. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मात्र येतोय अनुप पाटीलच्या बॅटमधून. 11 धावा दाफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. यावेळचा बॉल मात्र हलक्यात खेळून काढलाय. स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवतोय कारण की अनुपला माहिती आहे इथून मात्र मला चांगला खेळ करावा लागणार आहे आपल्या टीमसाठी. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन हा खेळाडू मात्र या मॅच मध्ये खेळतोय अनुप पाटील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 12 धावा बिनगडी बाद जय गजानन कुक्षेत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा दाफलकावरती. चांगलं षटक गंगा इंगोलेचं पाहायला मिळालं. षटकार इम्पॉर्टंट होता जय गजानन कुक्षेत टीमसाठी. जो षटकार आला 12 धावा दाफलकावरती लागल्यात. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 51 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 51 धावसंख्येची गरज आहे या मैदानावरती. या धावा सहजरित्याने कंप्लीट देखील होऊ शकतात परंतु श्रीकृष्ण दिवा ताकदवर संघ आहे आणि गोलंदाजी देखील ताकदवर आहे या संघाची. 18 बॉल आणि 51 रनची गरज आहे. अनुप पाटील स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येतो वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन. मोहन राव येतोय गोलंदाजी मार्कवर.
आणि हे षटक इम्पॉर्टंट असणार आहे. आणि या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र कुटाव्या लागतील जय गजानन कुक्षेत या टीमला. 12 धावा धाफलकावरती लागलेत बिनगडी बाद जय गजानन कुक्षेत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोहनराव येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपल्या टीमसाठी घेऊन येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन समोर आहे अनुप पाटील. 12 धावा धाफलकावरती लागल्या. तिथून मात्र चांगली खेळी करावी लागणार आहे. मोठी खेळी या ठिकाणी करावी लागेल अनुप पाटील या फलंदाजाला. गोलंदाज तयार होतोय मोहनराव. पहिलाच बॉल या ठिकाणी 1 रन कंप्लीट झाल्या. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? आणि इथून तुम्ही पाहताय मिसफील्ड थोडीशी जरूर होतोय, फंबल होतोय त्या ठिकाणी आणि 2 धावा मात्र सहजरित्याने कंप्लीट देखील झाल्यात. आणि इथून तुम्ही पाहताय 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 14 धावा धाफलकावरती लागल्यात. 14 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अनुप पाटील स्ट्राइक इन वरती आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हर मध्ये 3 षटकार लागणं इम्पॉर्टंट आहे. बघायचं आहे कशा प्रकारचा खेळ होईल या ओव्हर मध्ये, कारण की प्रेक्षक देखील वाट पाहतात की अनुप पाटील कशा प्रकारचा खेळ करेल आणि आपल्या संघालाही मॅच जिंकून देईल की नाही. पण इथं गोलंदाज मोहनराव. यावेळचा बॉल मात्र चांगला आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मिस होतोय. पहिल्या बॉलवरती मात्र 2 धावा पळून काढल्या. त्यानंतर दुसरा बॉल मात्र चांगला टाकलाय, मिस होतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जशा प्रकारे निर्धाव चेंडू टाकण्यात येतील तशा प्रकारे मात्र प्रेशर जो आहे तो बॅट्समॅनवर नक्कीच वाढेल. यावेळचा बॉल मात्र फुलटॉस होता. संधी होती सीमारेषा पार पोहोचवण्याची, परंतु इथून तुम्ही पाहताय 1 रन मिळते आणि या 1 रन बरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. माफ करा, वाईट आहे आणि वाईट +1 अशा 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. संघाची धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाते. टीमची रणसंख्या जाऊन पोहोचते 16 रन स्कोर कार्ड वरती. अनुप पाटील फुलटॉस बॉल मिस झालाय. निराश असेल स्वतःवर अनुप पाटील, कारण की त्या बॉलला मात्र 6 धावेमध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि मिस झालाय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 3 बॉलच्या नंतर 16 धावा धाफलकावरती. 16 रन स्कोर कार्ड वरती. 2च बॉल झालेत. 2 बॉल झाले. 16 रन स्कोर कार्ड वरती. 16 धावा धाफलकावरती लागले आकाश सिंग. यावेळचा बॉल मात्र चांगला स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 रन कंप्लीट झाले आणि 1 बाउन्स सीमारेषा पार. चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराची गरज होती जय गजानन कुक्षेट टीमला. तो चौकार मात्र आकाश सिंगच्या बॅट मधून येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 घरामध्ये. 20 धावा धाफलकावरती लागल्यात. चांगल्या स्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जय गजानन कुक्षेट संघ. 20 रन स्कोर कार्ड वरती. अजूनही या ओव्हर मधले चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 3 आणि या 3 बॉल वरती मोठे स्ट्रोक खेळावे लागतील जय गजानन कुक्षेट टीमच्या फलंदाजांना, अर्थात आकाश सिंग आणि अनुप पाटील या दोन्ही फलंदाजांना. आणि 20 धावा धाफलकावरती लागले. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. मोहनराव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 50 वय वर्ष देखील 50 ओलांडल्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोहनराव यांच्या माध्यमातून फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. लॉंग ऑनच्या डोक्यावर नाही येतोय. आकाश सिंगच्या बॅट मधनं हा षटकार.
थँक्यू. स्कोर कार्डवरती रन जर आपण पाहिलं तर जय गजांग कुक्षे टीमच्या धावा लागतात 26-26. चांगल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि इथून मात्र विकेटचं पतन, पहिल्या विकेटचं पतन होतोय. जय गजानन कुक्षे टीमला पहिला झटका लागतोय. आकाश सिंग बाद होतोय. षटकार खेचल्यानंतर मात्र विकेट मिळवल्या मोहन राव यांनी आणि या ओव्हर मधली पहिली विकेट आणि या इनिंग मधली पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळतोय श्रीकृष्ण दिवा या टीमसाठी मिळाली आहे. माझे आई माऊलीचा उदो उदो माझे एकविरेचा उदो उदो माझे आई माऊलीचा उदो उदो माझे एकविरेचा उदो 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 बोला उदो माझ्या आई माऊलीचा उदो उदो बोला उदो माझे आई माऊलीचा उदो. थँक्यू. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 26 रन 26 धावा दापलकवरती लागल्या आहेत. मोहनराव शेवटचा बॉल घेऊन तयार आपल्या टीमसाठी. शेवटचा चेंडू टाकतोय. वेळचा बॉल मात्र धावला नाहीये. अनुप पाटील मात्र स्वतःवर स्ट्राईक ठेवतोय. इथून मात्र हा चेंडू डॉट येतोय आणि इथून तुम्ही पाहताय स्वतःवर विश्वास आहे अनुप पाटीलला. इथून मात्र 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 ओव्हर मध्ये ही धावसंख्या मी उभारू शकतो असं मात्र प्रति उत्तर देत असताना समोरच्या संघाला शेवटची सिंगल रन घेतली नाहीये. 26 धावा दाफलकावरती. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला धावसंख्या पूर्ण करायचे 37. 12 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल मध्ये 6 षटकार ठोकावे लागतील. हाच मात्र माइंड मध्ये चालू असेल अनुप पाटीलच्या. 12 बॉल मध्ये माझ्याकडे 12 बॉल आहेत आणि या 12 बॉल मध्ये मला 6 षटकार ठोकायचे आहेत आणि हे 2 षटक मात्र इम्पॉर्टंट असेल आणि हे षटक इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामध्ये तिसरं षटक. चला टीम मीटिंग दिवा संघ 12 चेंडू 36 धावा असं समीकरण आहे. रोहित आता मात्र आत्मविश्वास दाखवला तो अनुपनं. गेले कित्येक वर्ष आपण अनुपचा खेळ पाहतोय. एक हाती सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी मात्र खूप चांगल्या दर्जाची होते आणि इथून पुढे मात्र मी म्हणेन 62 धावांचं टार्गेट सेट केले आणि 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. 37. अनुप पाटील स्ट्रायकर आणि रोहित मगाशी तू उल्लेख केलास की स्ट्राईक रोटेट करता आली नाही अंतिम चेंडू. तो अनुप पाटील यांना धाव नकारली आणि त्याच्यानंतर मात्र स्वतःवर दाखवलेला विश्वास तो आत्मविश्वास घेऊन तो स्ट्रायकर एंडवर आला. परंतु इथून पुढे मी म्हणेन मॅच काढण्याची त्याच्याकडे क्षमता आहे परंतु दाखवावं लागेल. नक्कीच नितेश सर दाखवावे लागेल. हा खेळाडू तसा आहे. ही मॅच मात्र संपू शकतो. त्याच्या माइंड मध्ये कॅल्क्युलेशन हेच असेल की 12 बॉल मध्ये 6 षटकार मला ठोकायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच बॉल मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवायचा होता. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का आणि इथून तुम्ही पाहू शकाल 1च रन मिळते आणि या एका रन नंतर संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते. 27 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती सिंगल रन घेतली नाही. नंतर जर पाहिलं नितेश सर तर पहिल्याच बॉलवरती मात्र सिंगल घ्यावी लागेल कारण की माहिती आहे या धावा मात्र आम्हाला काढावे लागतील. 11 बॉल आणि 36 या धावसंख्येचं मात्र समीकरण आलं. 11 बॉल 36 रनची गरज आहे. यावेळचा बॉल मात्र सोडून दिलाय. माणसांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. लेग स्टंपला सोडून हा चेंडू चाललाय. हा व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. मयूर वाणी हा गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि आपल्या टीमसाठी मात्र हे इम्पॉर्टंट षटक फेकत असताना 11 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज आहे. विनोद पाटील आहे स्ट्राईक एंड वरती. राईट राऊंड द विकेट. यावेळचा बॉल मात्र मिस झाला आणि इथून तुम्ही पाहताय ही 1 रन मात्र नक्कीच मिळेल. अनुप पाटीलकडे मात्र आता स्ट्राईक येते. समीकरण येऊन पोहोचलंय. येणारे 10 बॉल आणि 34 रनची गरज आहे. 10 बॉल 34 रनची गरज. अनुप पाटील याच्याकडे स्ट्राईक तुम्हाला जरूर पाहायला मिळत्या आणि मयूर वाणी चांगली गोलंदाजी करतोय. मयूर वाणी जर विचार केला नितेश सर तर चांगले गोलंदाजी आहे आणि अशा सिच्युएशन मधून कित्येक वेळा श्रीकृष्ण दिवा या संघाला मात्र त्यांनी काढलेला आहे. गोठवली इथे जी स्पर्धा झाली होती रबर बॉल स्पर्धेची पहिलीच स्पर्धा होती आणि इथून तुम्ही पाहताय त्याचं प्रतिउत्तर देत असताना अनुप पाटीलच्या मात्र यष्ट्या या ठिकाणी उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज क्रमांक 2 मोठा फलंदाज अनुप पाटील इथून मात्र बाद होतोय.
my love to you. 'Cause you're one of a kind, girl. Always on my mind, girl. I don't know what to do. थँक्यू. दीपक पाटील येत आहेत फलंदाजीसाठी. समोर गोलंदाज मयूर वाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळचा बॉल मात्र पायावरती चेंडू होता, लोअर फुलटॉस होता. एक रन कंप्लीट झाल्या आणि एकाच रनवर या ठिकाणी थांबावं लागेल. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. 8 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. नितेश सर, जर या 2 बॉलवरती 2 षटकार जर आले तरी ही मॅच मात्र चांगली आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या ओव्हरमध्ये. परंतु हे 2 षटकार ठोकावे लागतील विनोद पाटील या फलंदाजाला. येथून मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केलाय विनोद पाटील या फलंदाजाचं आणि या ओव्हरमध्ये दुसरा मोठा विकेट मिळवलाय मयूर वाणी या गोलंदाजाने. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये जातोय विनय शर्मा. आणि विनय शर्मा मात्र मागच्या काही 2-3 दिवसांमध्ये अंडर-20 ची जी मॅच होती कुक्षित गावामध्ये तिथे मात्र कारनामा केला होता नितेश सर. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते या फलंदाजाने. आणि क्षमता आहे, आत्मविश्वास असणार आहे, कॉन्फिडन्स लेवल हाय असणार आहे. इथून मात्र 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? आणि इथून तुम्ही पाहताय दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. आणि इथून मात्र स्ट्राईक इन वरती बॅट्समन असेल दीपक पाटील. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत. 31. 31 धावा, 5 षटकार ठोकावे लागतील नितेश सर या शेवटच्या ओव्हरमध्ये. 5 षटकार ठोकू शकतात क्षमता आहे. चला दिवा संघ टीम मीटिंग्स नको प्लीज कॅप्टन, कारण आज आम्हाला 2 एक्स्ट्रा सामने आहेत. 2 सेमीज आणि त्यानंतर मेगा फायनलचा सामना. आणि तिन्ही सामने शेवटचे आपल्याला 4 षटकांचे कसे खेळवता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठीच प्लीज कोऑपरेट, डू नॉट टेक एक्स्ट्रा टीम मीटिंग्स. चला सामन्याला सुरुवात ठेवा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 6 बॉल 31 रनची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय यश पाटील येतोय. पहिला बॉल या ठिकाणी मिस होतोय. आता मात्र समीकरण अवघड होत चाललंय जय गजानन कुक्षित या टीमसाठी. 5 बॉल आणि 31 रनची गरज आहे. समीकरण खूप अवघड होत आहे. आणि इथून तुम्ही जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये 5 षटकार जरी ठोकले तरी 1 धाव राहील. यावेळचा बॉल मात्र पुन्हा एकदा मिस झाला आहे. आणि इथून तुम्ही पाहता आणखीन एक डॉट बॉल येतोय. 4 बॉल आणि 31 रनची गरज आहे. मित्र म्हणेन नितेश सर, चुकी झाली ती पहिल्याच इनिंग मध्ये जे काही जण कुक्षित या टीम कडनं, कारण की गोलंदाजी पाहिजे तशी झालेली नाहीये. आणि इथून तुम्ही पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिला जर विचार केला, पहिली सुरुवात चांगली केली होती अब्बू याने, त्यानंतर षटकार खेचला, त्यानंतर नो बॉलवरती चौकार आले, तिथून मात्र सुरुवात झाली आणि षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळचा बॉल मात्र आणखीन एक बॉल मिस होत आहे दीपक पाटील. आणि इथून तुम्ही पाहताय समीकरण मात्र खूप अवघड होत चाललंय आणि जवळ जवळ ही मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळते. श्रीकृष्ण दिवा हा संघ. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि आता मात्र 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आता मात्र मी जर पाहिलं तर दीपक पाटील मिस होत आहेत आणि इथून मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या मॅच मधला. शिवराम स्मृती कोपरकरने विनंती करतोय, कर्णधार यायचंय आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. जवळजवळ श्रीकृष्ण दिवस संघ हा मात्र तुमच्या सोबत लढेल ही यापुढची मॅच. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. औपचारिकता फक्त शिल्लक. शेवटचा 1 बॉल टाकायचा आहे.
आणि इथून मात्र शेवटच्या बॉल वरती मात्र षटकार येतो. शेवट मात्र गोड करून जात आहे दीपक पाटील आणि इथून मात्र पराभूत व्हावं लागतंय. ते म्हणजे जय गजानन कुकशेट टीमला हार्ड लक बॅड लक आणि त्याचबरोबर अभिनंदन श्रीकृष्ण दिवा संघ. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असेल शिवराम स्मृती कोपरखिरणे त्यांच्या विरुद्धामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीकृष्ण दिवा चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी नितेश सर हर्षद सर यांनी मला आमंत्रित केलं आणि या समालोचन करण्याची संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर डेनिस 11 मित्रमंडळ यांचा देखील खूप खूप आभार आहे की त्यांनी मला छोटीशी संधी या ठिकाणी दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.